Fine, please pay attention. Let us look at the 28th question. The question says 2i plus 2z minus x upon a equal to 2x plus 2z minus y upon b equal to 2x plus 2y minus z upon c. Then show that 9x upon 2b plus 2c minus a equal to 9y upon 2c plus 2a minus b equal to 9z upon 2a plus 2b minus c. Now clearly you can see in the first term, if you just pay attention here, you will see that the terms are 2b, 2c and minus a. Yes, all of you. In the second, you can notice 2c, 2a and minus b. And the third, you can notice 2a, 2b and minus c. So let me just consider this first term. I'll solve considering this first term. Okay. Please pay attention. The question says 2i plus 2z minus x upon a equal to 2z plus 2x minus y upon b equal to 2x plus 2y minus z upon c. Okay. So now if I look at the first term, it says 2b, 2c and minus a. So somewhere I need to understand की मला जर 2b, 2c आणि minus a हवा असेल तर मला या टर्मला वर खाली इंटू 2 करावं लागेल, या टर्मला वर खाली इंटू 2 करावं लागेल आणि ह्या टर्मला वर खाली इंटू -1 करावं लागेल आणि तिन्ही ऍड करावे लागतात. हे सगळं माझ्या नियमात बसतं का? जे काही मी तुम्हाला सांगतोय, मल्टिप्लाइंग द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2 दुसऱ्या एक्सप्रेशनच्या, पहिल्या एक्सप्रेशनच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला -1 न मल्टिप्लाय करणे आणि तिसऱ्या एक्सप्रेशनच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय करणे आणि तिघेही ऍड करणे. हे सगळं माझ्या नियमात बसतं का? विल दिस ऑल फिट इनटू द रूल्स ऑफ रेशियो अँड प्रपोर्शन, those which we have studied earlier? Is it okay if I multiply the first expression by -1 in the numerator and -1 in the denominator, the second expression by 2 in the numerator and 2 in the denominator, and the third expression as well as by 2 in the numerator and 2 in the denominator, and then add all of them? हे सगळं मान्य आहे का? Parth says no. Parth, could you tell me the reason why we cannot do this? If it is yes or if it is no, justify each and every one of you. Parth, why do you think so कि ये acceptable नहीं है? Yes. Or those who think कि acceptable आहे, you also please justify why do you think कि ते acceptable आहे. जे काही नियम आहे ते तुमच्या मॉड्यूलमध्ये तुमच्या समोर आहे, सगळ्याचे सगळे नियम. मी काय करायला चाललोय ते परत एकदा रिपीट करतो. मी या एक्सप्रेशनला वर खाली 2 न मल्टिप्लाय करायचं म्हणतोय, या एक्सप्रेशनला मी वर खाली परत 2 न मल्टिप्लाय करायचं म्हणतोय आणि या एक्सप्रेशनला वर खाली मी -1 न मल्टिप्लाय करायचं म्हणतोय आणि असं करून मी तिन्ही एक्सप्रेशन ऍड करायचं म्हणतोय. तर हे मी जे करतोय किंवा जे काही मी तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला मान्य आहे का? रूल्सच्या प्रमाणे, रूल्स तुम्हीही शिकला आहात. गेल्या काही दिवसात आपण रेशियो प्रपोर्शनचे रूल्स बघत आलो.
त्यामध्ये सगळे रूल्स, सगळे प्रॉपर्टीज आपण डिस्कस केले. कन्सिडरिंग दोज प्रॉपर्टीज जेवढे आपण अभ्यास केले, त्याच्यावरनं मी हे जे काही करतोय, ते तुम्हाला मान्य आहे का? रादर मी हे करू शकतो का? येस, टू गेट द गिव्हन टर्म्स, हे आता टर्म मला अचीव्ह करण्यासाठी 9x/2b + 2c - a ची जी काही टर्म आहे, ही अचीव्ह करण्यासाठी हे जे काही मी करतोय त्यातनं ते मदत होईलच. नो डाउट इन दिस. पण हे जे काही मी ऑपरेशन्स केलेले आहेत, ते ऑपरेशन्स हे तुम्हाला मान्य आहेत का? हे रूल्समध्ये आपल्या बसतात का? हा माझा प्रश्न. ऑब्व्हियस आहे की मी हे सगळं का करतोय? कारण मला या टर्मला रिझेम्बल करायचं. सो माय सिंपल क्वेशन इज, हे सगळं नियमात बसतं का? विल दिस ऑल फिट इंटू द रूल? ऑल ऑफ यू? Those who have said no, if you are not able to justify your statement, you can conclude that I'll help you to do so. Do you want me to go through the rules again? एकदा फक्त रूल्स बघूयात का? चेक करूयात का? वाचून बघूयात एकदा? काय म्हणले रूल्स मध्ये? ठीक आहे, आपण एकदा रूल्स चेक करूयात काय म्हणले. बघा, एक रूल असं म्हणतं की एट प्रॉपर्टी अशी म्हणतात. मी सुरुवातचे करत नाही. डिव्हिडंडो, कंपोनंडो हे सगळं तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, त्यात आपण टाइम वेस्ट करायला नको. 8वा रूल असा सांगतोय आपल्याला की जर का रेशिओज इक्वल असतील सगळे, तर त्यांची ॲडिशन सम ऑफ ऑल न्यूमरेटर्स अँड सम ऑफ ऑल डिनॉमिनेटर्स, हा जो काही रेशिओ असेल तो सुद्धा आधीच्या रेशिओजला इक्वल असेल. बरोबर? A/B, C/D, E/F जर इक्वल असेल तर दिस इज गोइंग टू बी इक्वल टू सगळ्याची ॲडिशन ऑफ न्यूमरेटर आणि सगळ्याची ॲडिशन ऑफ डिनॉमिनेटर. हे 8वं रूल सांगते आपल्याला. त्यातलं 9वं रूल काय सांगते? की तुम्ही A/B, C/D, E/F असा रेशो असेल, तर तुम्ही त्या रूलमध्ये असं सांगितले गेले, की तुम्ही पहिल्या रेशोला वर-खाली x न मल्टिप्लाय करू शकताय. दुसऱ्या रेशोला वर-खाली y न मल्टिप्लाय करू शकताय. तिसऱ्या रेशोला वर-खाली z न मल्टिप्लाय करू शकताय आणि तुम्ही हे सगळे ॲड ही करू शकताय, जे इथं त्यांनी केलेलं आहे. मग हे 2 रूल कन्सिडर करता, आता तुम्ही मला सांगा, की आपण जे काही करतोय, त्यामध्ये काही चुकीचं आहे का? इथं आपल्याला वर-खाली प्रत्येक रेशोला वेगवेगळ्या नंबरनं मल्टिप्लाय करायची परवानगी दिलेली आहे. तुम्ही बघू शकता इथं x न मल्टिप्लाय केलेलं आहे. इथं y न मल्टिप्लाय केलंय दुसऱ्या रेशोला आणि इथं z न मल्टिप्लाय केलंय. करेक्ट श्रेया? आणि ते ॲड करायची जी काही परवानगी आहे, ती प्रॉपर्टी नंबर 8 मध्ये पण दिलेली आहे आणि इनडायरेक्टली प्रॉपर्टी नंबर 9 मध्ये पण दिलेली आहे. सो नाऊ टेल मी, पार्थ यू ॲज वेल टेल मी, आता आपण हे एक्सेप्ट केलं पाहिजे का? की जे काही आपण करतोय ते बरोबर आहे? येस? काही डाऊट राहता का? Do you have a confusion ki whatever we are doing is right or wrong? Do you still have any confusion? Those who were saying no to it. अजून काही कन्फ्युजन आहे का? आता लक्षात आलं की आपण का ते करू शकतो? फाईन. सो नाऊ इफ यू डू दिस, तर तुम्हाला जे काही पाहिजे ते तर मिळूनच जाईल ना. दे हॅव डन द सेम थिंग हिअर. प्लीज पे अटेन्शन इथं. इथं 1 मिनिट बघा तुम्ही सगळ्यांनीच. पहिल्या रेशिओला मायनस न केलं, हे मायनस तुम्हाला इथं दिसेल. दुसऱ्या रेशिओला 2 न केलं, ते 2 तुम्हाला इकडं दिसेल. हे 2 मल्टिप्लाय केले बघा. आणि ह्या रेशोलाही 2 न मल्टिप्लाय आणि सगळं ॲड केलं. असं ॲड केल्यानं काय भेटेल आपल्याला? आपण पण सोडवून बघूयात एकदा. काय होतं आपण चेक करूयात.
येस, टेल मी. पहिल्या रेशोला मायनस ना, म्हणजे काय होईल, पहिला रेशो काय होईल मला सांगा, मायनस न मल्टिप्लाय केलं तर -2y -2z प्लस x अपॉन -a, बरोबर. दुसऱ्या रेशोला 2 न, म्हणजे 4z प्लस 4x मायनस 2y अपॉन 2b, आणि तिसऱ्या रेशोला सुद्धा 2 न, सो 4x प्लस 4y मायनस 2z अपॉन 2c. अँड युजिंग द 8 प्रॉपर्टीज सगळे न्यूमरेटर ऍड करायचे आणि सगळे डिनॉमिनेटर ऍड करायचे. मग सगळे न्यूमरेटर ऍड करताना आपण एक एक करून ऍड करूयात. लेट अस फर्स्ट इव्हॅल्युएट द व्हॅल्यू ऑफ x. इथं प्लस x आहे, इथं प्लस 4x आहे, आणि इथं प्लस 4x आहे. टोटल किती होतील? टोटल किती होतील? प्लीज टेल मी. व्हॉट वुड बी द टोटल? It is a plus 1x here, there is a plus 4x here, and there is a plus 4x again here. So would this be 9x? 9x. Now let us evaluate the term of y. Y ची term evaluate करूया. There is a minus 2y here, there is a minus 2y here, but there is a plus 4y here. So what do you think about y? Y चं काय होईल इथं? So it's obviously it is going to be 0. What about z? बघा ना, -2y आणि -2y झाली -4y. आता -4y ला तुम्ही +4y ऍड केला तर काय होणार आहे त्याचं? It is obviously going to be 0. Yes or no? And what about the term of z? Let us look at the term of z. Z चं इथं -2z दिसतंय. इथं 4z दिसतंय. म्हणजे -2z प्लस 4z हे झाले 2z. कारण -2 + 4 हे +2 होतं. आणि परत शेवटी इथं -2z दिसायला लागलं. म्हणजे आत्ताच आपले +2z आले होते आणि पुढे झाला परत -2z. सो व्हॉट विल यू कन्क्लूड हिअर? ऑब्व्हियसली इथं पण 0 होईल. म्हणजे y आणि z चे टर्म निघूनच गेले बघा. आणि खाली काय होणार आहे? सरळ सरळ ऍडिशन दिसते आपल्याला. -a + 2b + 2c. पहिला प्लस वाले टर्म्स लिहून घेऊ आणि मायनस. हे +0 लिहिण्यात काही अर्थ नाहीये. ते काय शेवटी 0च ऍड करतोय आपण त्यात. सो विल दिस बी इक्वल टू 9x अपॉन 2b + 2c - 2a? येस, ऑल ऑफ यू. Will this be equal to 9x upon 2b plus 2c minus 2a? Yes, correct. So it will be equal. So similarly, can you prove these two ratios as well? पुढचे दोन्ही प्रूव्ह करू शकतो इन द सेम वे. हे दोन रेशो वेगळ्या पद्धतीने प्रूव्ह करावे लागतील का आपल्याला? आणि यू ऑल्सो कॅन कन्क्लूड द सेम थिंग. तुम्ही सगळंच प्रूव्ह करायची गरज नाही. तुम्ही यातला एक जरी एक्सप्रेशन प्रूव्ह केला तर इट इज मोर देन इट. पण हे सगळं प्रूव्ह करत असताना वी शुड जस्ट टेक केअर की आपण कुठलाही रूल व्हायोलेट तरी करत नाही. We should not violate any of the rules which have been specified in the modules. ते सगळं कन्सिडर करताच आपल्याला ते करायचं आहे. कळतंय सगळ्यांना? Got it all of you? Did you get the 28th example? Those who were having doubt yesterday? Shall we move on to the 14th self practice problem? आणि मला वाटतं 13th वाला तुम्हाला आला असेल. फार सोपा क्वेश्चन दिला होता मी 13 चा. सोडवला तुम्हाला? 13th one is a very simple question. I believe you have done this. A upon b is 2 upon 3, b upon c is 4 upon 5. Find the value of a plus b upon b plus c. Do you want me to discuss this? Do you want me to discuss this? Shall we do a short discussion on this? Shreyas is asking why multiply by -1, 2 and 2. Shreyas, what happens here is -1, 2, 2 न जर का तू मल्टिप्लाय नाही केलास तर तुला जे काही प्रूव्ह करायचंय, आपला उद्देश हा काय होता, आपण ह्याला बघून बाकी सगळे डिसिजन घेतलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या पहिल्या टर्मला बघितलं, जिथं आपल्याला b चा कोएफिशियंट 2 दिसला, c चा कोएफिशियंट 2 दिसला आणि a चा कोएफिशियंट -1 दिसला. मग त्या सगळ्या गोष्टी खऱ्यामध्ये घडण्यासाठी b ला तुला 2 न मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे.
सी ला पण 2 न मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे आणि ए ला -1 मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे ऍडिशन केल्यानंतर 2b + 2c - a होणार नाही. आता विषय असा आहे की फक्त आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय नाही करू शकत. आपल्या रूल्स मध्ये काय बसतं की वी हॅव टू मल्टिप्लाय द डिनॉमिनेटर ॲज वेल ॲज द न्यूमरेटर. मग फक्त खाली न मल्टिप्लाय करता आपण वर पण केलं. इथं तू खाली फक्त न करता वर पण केलं. आणि इथं -1 खाली न करता वर पण केलं. आणि मग आपण सगळं ऍड करायचा प्रयत्न केला. खालची टर्म तर ती अशी येणार होतीच, ह्याची आपल्याला खात्री होती. पण आपण पूर्ण सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की वरती सुद्धा आपला 9x आलेला आहे, जेणेकरून आपला हा जो काही प्रूफ आहे तो कंप्लीट झाला. सो लक्षात आलं 2, 2, -1 का केलं आपण? श्रेयस? I hope everyone has understood this. Why 2, 2, -1 has to be taken. पण समजा क्वेश्चन मध्ये तुझा प्रश्न जर का 3b + 3c - a असतं किंवा 3b + 3c - 2a असतं, तर त्यावेळेला माइट बी तुला 3, 3 - 2 वापरावं लागलं असतं. यू नेव्हर नो. काय प्रूव्ह करायचं आहे त्याच्यावर फार लक्ष ठेवणं नेहमीच गरजेचं आहे. सो दॅट यू अकॉर्डिंगली मेक द डिसिजन्स. जे प्रूव्ह करायचंय तिथं लक्ष ठेवून आपल्याला तो एक्झाम्पल सॉल्व्ह करावा लागतो. सो अकॉर्डिंगली प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही नंबर्स, काही कॉन्स्टंट्स आपले चेंज होत जातात. In the next question, a/b is 2/3 and b/c is 4/5. तुम्हाला फाइंड करायचं a + b/b + c. आणि हे कसं केलेलं आहे तुम्ही? Could you tell me? Can I write a/b as 8/12? a/b as 8/12 लिहू शकतो का? कारण मी वर खाली जर 4 न मल्टिप्लाय केलं, सो विल दिस बी 8/12? b/c ला मी वर खाली 3 न मल्टिप्लाय केलं, तर विल दिस बी 12/15? Yes, all of you. Why I have done this? कारण मला a + b/b + c फाइंड करायचं असेल, तर मला दोन्हीकडे b च्या समोर असलेली व्हॅल्यू ही सेम पाहिजे. इथं b च्या समोर 4 दिसतं, इथं b च्या समोर 3 दिसतं. मग त्यासाठी मी चेंजेस केले. इथला आणि इथला 3 आणि 4 ला सेम करायचा प्रयत्न केला. इथं वरखाली 4 न मल्टिप्लाय केलं, इथं वरखाली 3 न मल्टिप्लाय केलं. तर यानं काय झालं a:b:c हे आता आपल्याला कंटिन्यूड प्रपोर्शन मध्ये आले 8:12:15. बरोबर ना? कारण दोन्हीकडे b कॉमन आहे. तर b च्या 12 ला c किती लागतात? 15 आणि b च्या 12 ला a किती लागतात? 8. सो a:b:c ची व्हॅल्यू आपल्याला इथे लिहिता येते 8:12:15. मग सरळ सरळ तुम्हाला a:b:c एकदा मिळाला, तर यू कॅन सॉल्व अकॉर्डिंगली a + b/b + c. कसं करणार आहे? a च्या जागी 8 सबस्टिट्यूट करू शकताय, b च्या जागी 12, b च्या जागी 12 आणि c च्या जागी 15. सरळ सरळ हे किती होईल? 20/27. तुम्ही म्हणाल नाही सर आम्ही 8 च्या जागी a b c जे आहे ते 8, 12, 15 न घेता आम्ही 16, 24 आणि 30 घेणार आहे. तर त्यालाही काही अडचण नाहीये. यू कॅन जस्ट पुट a as 16, b as 24 and c as 30. ठीक आहे? तुम्ही 8:12:15 च्या प्रपोर्शन मधली कुठलीही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. तुम्ही -8, -12, -15 पण घेऊ शकता. शेवटी तुमचा आन्सर हे सिम्प्लिफाय केल्यानंतर 20/27च येणार आहे. लक्षात येते? ऑल ऑफ यू गॉट इट? पण काही सबस्टिट्यूट करायच्या आधी समवेअर यू नीड टू इक्वलाइज द व्हॅल्यू ऑफ बी. बी ची व्हॅल्यू हे इक्वलाइज करणं फार गरजेचं आहे. एकीकडे 3 आणि दुसरीकडे 4 आहे. यू कॅनॉट मूव्ह ऑन विथ द सेम गिवन डेटा. तुम्हाला हे चेंज करावं लागेल. आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड दिस. आपण आता 14 क्वेश्चन बघूया, जो बऱ्याच जणांना डाऊट आलेला. 14 question says if the sum of two numbers is c and the quotient is p/q, find the numbers. Has anyone solved this?
sum of two numbers is given as C. Quotient of the same two numbers is given as P upon Q. They have asked you the two numbers. ते दोन नंबर काय आहे ते विचारताय. Is this the question, all of you? Fine. Now, how do we solve this? Let us put down this into equations. Okay. Let the two numbers be x and y. Let the two numbers be x and y. If I just put down into this equation, हे जर मी इक्वेशन मध्ये लिहायचा प्रयत्न केला तर सम ऑफ टू नंबर्स इज सी म्हणले म्हणजे x प्लस वाय इक्वल टू सी म्हणायला काय हरकत आहे का? अँड क्वोशंट म्हणजे डिव्हिजन. ऑलवेज रिमेंबर, क्वोशंट इज नथिंग बट डिव्हिजन. क्वोशंट ऑफ टू नंबर्स म्हणजे x अपॉन y इज इक्वल्स टू p अपॉन q. फाइंड x and y. हा क्वेश्चन या पद्धतीने लिहिला तरी चालेल ना? ते वर्ड्स मध्ये आहे, हे इक्वेशन्स मध्ये आहे. इज इट ओके टू कन्वर्ट दिस वर्ड प्रॉब्लेम इनटू एन इक्वेशन? अशा पद्धतीने कन्वर्ट केला तर चालेल का? प्लीज टेल मी. जसं त्यांनी डेटा दिलेला आहे तसंच केलेलं आहे का? सरळ सरळ आपण हे दोन इक्वेशन सोडवूयात. हाऊ टू सॉल्व दिस टू इक्वेशन्स? लेट अस पे अटेन्शन हियर. हाऊ टू सॉल्व दिस टू इक्वेशन्स? प्लीज पे अटेन्शन. From the first equation, I'll take the value of x and put it into the second equation. So x plus y are c असेल, then x would be equal to c minus y. Yes or no? So putting x equal to c minus y in second equation, let me call this equation number 1, equation number 2. So x will be equal to c minus y from equation 1. If I put this into the second equation, x is c minus y. In the second equation, this will look like c minus y upon y equals to p upon q. Everyone fine with it? The second equation मध्ये put केलं. आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करूयात सरळ सरळ. सी क्यू मायनस वाय क्यू, हा क्यू इथं मल्टिप्लाय होईल, हा वाय तिथं पी कडे मल्टिप्लाय होईल, इक्वल टू पी वाय. इथे पण काही अडचण नसावी कोणाला. हा मायनस वाय क्यू हा पलीकडे गेला तर पी वाय प्लस वाय क्यू ला क्यू वाय पण लिहू शकतो ना मी. पी वाय प्लस क्यू वाय इक्वल टू सी क्यू. Now, if I take y as common, p plus q equal to cq. Therefore, this means that y equals to cq upon p plus q. हा इथं ब्रॅकेट मल्टिप्लाय झालाय, तिथे गेल्यावर ते डिवाइड होईल. तिकडचा cq आहे तसा आहे. मी फक्त आणि फक्त हे क्रॉस मल्टिप्लाय केलेलं आहे, ह्याच्यात सोडून मी दुसरं काहीच केलेलं नाही. आय हॅव जस्ट क्रॉस मल्टिप्लाइड अँड सिम्प्लिफाइड द इक्वेशन. क्रॉस मल्टिप्लाय करून मी इक्वेशन सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केला. ठीक आहे. Let us move on to the next part. यामध्ये फक्त आता आपल्याला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. Let us see how to find the value of x. कसं फाइंड करू x ची व्हॅल्यू जरा सांगा मला. कसं फाइंड करूयात?
The value of x, how do we find the value of x? Tanishka says putting in equation 1, which is sensible. Yes, Devdutt also saying the same thing. तेच करावं लागेल आपल्याला. Put this value of y in equation 1. हे जे काय आपलं इक्वेशन, हा इक्वेशन तसं 1 मधनं झालेलं आहे. x इक्वल टू जे व्हॅल्यू आहे दॅट इज नथिंग बट c मायनस y, आणि y ची व्हॅल्यू तुमची आहे cq अपॉन p प्लस q. c चा डिनॉमिनेटर काही दिसत नाही म्हणजे नक्कीच 1 आहे. तर ह्याला आपण जर का क्रॉस मल्टिप्लाय केलं, इफ यू क्रॉस मल्टिप्लाय दिस, c इंटू p प्लस q मायनस cq अपॉन 1 into p plus q, which is nothing but p plus q. हे मान्य आहे का? आपण क्रॉस मल्टिप्लाय दोन फ्रॅक्शन कसे करतो? हाउ डू वी क्रॉस मल्टिप्लाय टू फ्रॅक्शन्स? इफ इट इज a upon b minus c upon d, आपण काय करतो? a into d minus b into c upon b into d, असंच करतो का? a into d minus b into c upon b into d. Yes. Is everyone sleeping? Are you aware about the simplification of fractions? फ्रॅक्शन आपण असे सिम्प्लिफाय करतो का? मग ते मी तेच इथं केलेलं आहे. काय केलंय मी इथं? क्रॉस मल्टिप्लाय केलंय. c into p plus q minus cq into 1 upon 1 into p plus q is p plus q. सिम्प्लिफाय करूयात आता. एका स्टेप मध्ये आन्सर येईल आपलं. cp plus cq minus cq upon p plus q. सरळ सरळ you can see cq and cq will get cancelled. So eventually the answer is going to be cp upon p plus q. X equals to cp upon p plus q and y equals to cq upon p plus q. Are these the answers which they have given there? हेच आन्सर दिलेत का? Those who had the doubt in this 14th question, now tell me. जमलंय का हे? Are you all fine with this now? Okay. Just a second, Wahid. See, Wahid, the question was sum of two numbers is c and the quotient is p upon q. असे दोन नंबर्स आहेत ज्यांचं सम हे c आहे आणि क्वोशंट जे आहे ते p अपॉन q आहे. क्वोशंट म्हणजे असतं डिव्हिजन. मग आपण काय केलं, ह्याला इक्वेशन्स मध्ये मांडायचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आपण सम ऑफ टू नंबर्स म्हणजे आपण ते दोन नंबर जे आहेत आपण त्याला कन्सिडर केलं x आणि y. लेट द टू नंबर्स बी x and y. तर त्यांची समेशन ही c आहे. सम म्हणजे त्यांची ऍडिशन x प्लस y इज इक्वल्स टू c, आणि क्वोशंट म्हणजे डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे x अपॉन y इज इक्वल्स टू p अपॉन q. हे त्यांनी दिलेलं आहे. आता हे दोन इक्वेशन्स आपण सोडवायला घेतले, आणि हे दोन इक्वेशन कसे सोडवले आपण? पहिल्या इक्वेशन मधनं आपण x ची व्हॅल्यू घेतली c मायनस y, कारण तू बघतो जिथं प्लस y आहे ते पलीकडे गेल्यानंतर ते जाऊन मायनस y होणार आहे. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ x एस c मायनस y, आणि ही व्हॅल्यू आपण दुसऱ्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली. या x च्या जागी आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, आणि ते x न लिहिता आपण तिथं लिहिलं c मायनस y, आणि c मायनस y अपॉन y इक्वल टू p अपॉन q. हा इक्वेशन पूर्ण कंप्लीट केला, आणि यानंतर मध्ये इक्वॅलिटी साइन असल्यामुळे सरळ सरळ आपण इथं क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. इथला q आपण लेफ्टला मल्टिप्लाय केला,
इथला y आपण तिथं राईटला मल्टिप्लाय केला. तर p इंटू y झालं py, c मायनस y इंटू q हे झालं cq मायनस yq. यातून हे मायनस yq ची टर्म आहे ती राईट साईडला पाठवली, कारण मला सगळे y चे टर्म्स एका ठिकाणी कलेक्ट करायचे होते, जेणेकरून मला y कॉमन घेता येईल. मायनस yq मी तिथं घेतलं, ते तिथं प्लस yq किंवा qy असं लिहिलं त्याला आपण. त्यानंतर ह्या दोन्ही टर्म मध्ये y कॉमन निघतं तरी y कॉमन घेतलं, ब्रॅकेट मध्ये आलं p प्लस q. आता p प्लस q इकडे मल्टिप्लाय झाले म्हणल्यावर तिथे गेल्यावर ते डिवाइड होणार आहे. सो y वुड बी इक्वल टू cq अपॉन p प्लस q. हे आता फक्त आपल्याला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. तसंच आपल्याला जर x ची व्हॅल्यू हवी असेल तर आपला हा इक्वेशन जो आहे x इक्वल टू c मायनस y, त्यामध्ये c मायनस y च्या जागी आता जी y ची व्हॅल्यू मिळालेली आहे ती y ची व्हॅल्यू इथं पुट करणं गरजेचं. मग ती व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय केलं, त्याला परत आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि त्यातून मग आपण फ्रॅक्शनचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून x ची व्हॅल्यू काढली. c इंटू ब्रॅकेट p प्लस q मायनस 1 इंटू cq अपॉन 1 इंटू p प्लस q. दिस इज हाऊ हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं जातं आणि तसं करून वी फायनली फाउंड द आन्सर ऑफ cp अपॉन p प्लस q. हे x ची व्हॅल्यू आली आणि ते y ची व्हॅल्यू आली. नाउ डू यू गेट दिस? लक्षात आलंय का? फाईन. लेट अस लुक ॲट द नेक्स्ट फ्यू क्वेश्चन्स. ठीक आहे, मला वाटतं आता प्रोपोर्शन बऱ्यापैकी लक्षात आलं असावं. नाव कम्स द इंटरवल्स. नाउ प्लीज पे अटेन्शन ऑल ऑफ यू. इथून पुढं तुम्ही आतापर्यंत जेवढ्या सोप्या गोष्टी बघितलेल्या आहात, ऑल दिस कन्सेप्ट विच वी डिस्कस टिल नाव वेर मोर ओव्हर सिम्पल. म्हणजे क्वेश्चन जरी थोडे कॉम्प्लिकेटेड असले तरी जी काही थेअरी आपण शिकलोय ती तरी सगळी समजण्यासारखी होती, बरोबर? कारण हे तुम्ही ऑलरेडी 10th स्टँडर्ड मध्ये या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी बघितलेल्या आहात. नो डाऊट काही क्वेश्चन्स हे कॉम्प्लेक्स होते, थोडे अवघडी होते, ऑब्जेक्टिव्ह डीपीएम मधले सुद्धा आणि यातले सुद्धा. ते क्वेश्चन्स जे आहेत हे सोडलं तर थेरॉटिकल पार्ट जो आहे हा तरी मला वाटते बऱ्यापैकी सगळ्यांना, रेशिओ प्रपोर्शन असेल, डिव्हिजिबिलिटी टेस्ट असेल, नंबर सिस्टीम असेल, पॉलिनॉमियल्स असेल, तर या सर्व गोष्टी आपण ज्या काही बघितल्या त्यामध्ये रिमाइंडर थेरम, फॅक्टर थेरम वगैरे जे काही असतं तर ते कन्सेप्ट समजून घ्यायला कम्पॅरेटिव्हली फार सोपे होते, बरोबर ना ऑल ऑफ यू? रादर ते आपले आता तेवढे सगळे कन्सेप्ट तरी आतापर्यंत जे बघितले ते सगळे आपण सगळे परफेक्ट करून घेतलेले आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या परफेक्ट झाल्यात का? इन्क्लुडिंग नंबर सिस्टीम, डिव्हिजिबिलिटी टेस्ट, पॉलिनॉमियल्स, रिमाइंडर थेरम, फॅक्टर थेरम, इंडायसेस, नाउ रेशिओ, प्रपोर्शन, हे सगळं बेसिक नॉलेज जे मॅथमॅटिक्स साठी लागतं पुढे जाऊन. प्लीज टेल मी हे सगळं तुमचं सगळं क्लिअर झालंय का? वाय आय एम आस्किंग यू दिस इज की आता या पुढचा जो काय आपण पॉइंट बघणार आहे दॅट इज इंटरव्हल्स. त्यामध्ये आता अशा सगळ्या गोष्टी येतील जे थेअरी मध्येच तुम्हाला सगळं नवीन बघायला मिळेल. ठीक आहे, थेअरीच्या पार्ट मध्ये यू विल गेट टू नो अ टोटली न्यू थेअरी. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा बघणार आहे. लॉगॅरिथम ऑफ अ नंबर हे तुम्ही सगळं पहिल्यांदा बघणार. बेस चेंज थेरम अगेन यू आर गोइंग टू सी इट फॉर द फर्स्ट टाइम. हे सगळे ग्राफिकल आयडेंटिटी, प्रिन्सिपल प्रॉपर्टीज, लॉगॅरिथमिक इक्वेशन, इनइक्वालिटी. ठीक आहे, characteristic and mantissa. So these are all the things anti-logarithm asset which you are going to see for the first time. So what is needed here की तुम्ही हे सगळं पूर्ण लक्ष देऊन अटेंड करणं फार गरजेचं आहे. ऑल दिस कन्सेप्ट हे जे काही आपण आता बघणार आहे. ठीक आहे, बिकॉज आता हे सगळे क्वेश्चन जे आहेत दे आर इन्क्लुसिव्ह ऑफ ऑल दिस कन्सेप्ट. म्हणजे फक्त एका कन्सेप्टवर क्वेश्चन असं काही नाहीये. त्यांनी वर्ड प्रॉब्लेम मध्ये इंडायसेस तुम्ही इथं बघू शकता. आता इंडायसेस पण इन्क्लूड झालं, लॉग पण इन्क्लूड झालं, सगळ्याच गोष्टी बऱ्यापैकी इन्क्लूड करून क्वेश्चन्स त्यांनी डिझाईन केलेले आहेत. आता हे सगळं शिकत असताना पहिला आपण सगळे कन्सेप्ट आपले स्ट्रॉंग करून घेणं गरजेचं. ठीक आहे, आणि हे सगळे नवीन कन्सेप्ट असल्यामुळे तुम्हाला
जेवढं तुम्ही आतापर्यंत लक्ष देत होता त्याच्यापेक्षा थोडं जास्त लक्ष तुम्हाला आता द्यावं लागेल आणि स्ट्रिक्टली ते तुम्ही समजून होतेच ह्याची खात्री तुम्ही करून घ्यावी लागेल. यासाठी तुम्हाला समजा काही लेक्चर्स परत एकदा बघावे लागतील तर त्याचीही लिंक्स मी तुम्हाला कन्सिस्टंटली प्रोव्हाइड करत आलो. पण यामध्ये कुठल्याही दिवशी कुठलाही असं डाऊट मनात ठेवू नका. त्या वेळेला मी पॉइंट सांगत असतानाच तुम्ही सरळ सरळ तुमचे डाऊट्स ओपनली विचारा. प्लीज डू नॉट हेजिटेट टू आस्क युअर डाऊट्स. ठीक आहे. Fine. Shall we start now? Intervals, all of you. So there are four kind of intervals. Yes, concept of log is very much useful to physics. So basically these all concepts are going to help you a lot. So starting with intervals. So there are four kind of intervals majorly. Open interval, closed interval, semi-open, and semi-closed. आता बघा इथे लक्ष द्या. हे सगळे इंटरवल जे आहेत ते समजून घेण्यासाठी फार सोपं आहे. इट इज अ सिंपल थिंग टू अंडरस्टँड दिस. व्हॉट डज दिस इंटरवल मीन? म्हणजे ओपन इंटरवल नेमकं कशाला म्हणतात, क्लोज इंटरवल कशाला म्हणतात, हे आपण बघूयात. ओपन मध्ये कसं असतं, समजा मी तुम्हाला म्हटलं फ्रॉम 2 to 5. हे बघा, फ्रॉम आणि बिटवीन यामध्ये फरक आहे ना, या दोन्ही शब्दांमध्ये. देयर इज अ डिफरन्स. 2 पासून 5 पर्यंत आणि 2 आणि 5च्या मध्ये यामध्ये फरक आहे का नाही मला सांगा. या दोन शब्दांमध्येच मुळात फरक आहे का नाहीये? When I say your marks should lie between, or your percentile should lie between 98 to 100. In JEE means, let us say we are targeting a percentile between 98 to 100. This means ह्याचा अर्थ काय होतो, बिटवीन 98 आणि 100 म्हणजे 98 आणि 100 सोडून मधल्या सगळ्या व्हॅल्यूज इन्क्लूड होतात ना. येस, ऑल ऑफ यू. ऑल द व्हॅल्यूज बिटवीन 98 to 100. 98 आणि 100च्या मध्ये मार्क्स पाडायचे. ह्याचा अर्थ तुम्ही 98 आणि 100ला कन्सिडर करत नाही ना. पण जेव्हा मी तुम्हाला म्हणतो 98 पासून 100 पर्यंत काहीही पाडलात तरी चालेल, ह्याचा अर्थ काय होतो? त्या केसमध्ये 98 आणि 100 हे दोघेही आपल्याला ऑप्शन अवेलेबल होतात. येस. सो बिटवीन 2 to 5 अँड फ्रॉम 2 to 5 यामध्ये फरक आहे. फ्रॉम मध्ये काय होतं, 2 आणि 5 हे दोघेही इन्क्लूड होतात आणि बिटवीन मध्ये 2 आणि 5 हे इन्क्लूड होत नाहीत. म्हणून बिटवीन जेव्हा असतं तेव्हा त्याला ओपन इंटरवल म्हणलं जातं आणि त्याला नोटेशन अशी राऊंड ब्रॅकेटने केली जाते. ह्याचा अर्थ काय, जेव्हा तुम्ही असं स्क्वेअर ब्रॅकेट बघाल, दॅट मीन्स हा 2 ला तुम्ही कन्सिडर करा आणि या 5 ला सुद्धा तुम्ही कन्सिडर करा. म्हणजे 2 पासून 5 पर्यंत, दॅट इज फ्रॉम 2 to 5, हे कशामध्ये येतं, हे क्लोज्ड मध्ये येतं. म्हणजे दोघेही एंड एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आपण इन्क्लूड केलेले आहेत. आणि जेव्हा राऊंड ब्रॅकेट घेतो तेव्हा हे दोघेही एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आपण इन्क्लूड करत नाही आणि त्या केसमध्ये 2 आणि 5च्या मध्ये असणार. मग 2.00001 पासून ते सुरू होणार आहे आणि 4.9999 पर्यंत थांबणार आहे. पण कुठल्याही परिस्थितीत 2 आणि 5 हे इन्क्लूड होणार नाही. हे मधल्या व्हॅल्यूज इन्क्लूड होते, कारण हा जो ओपनचा पार्ट आहे तो बिटवीन आणि क्लोज्ड आहे ते फ्रॉम, असं त्याची नोटेशन. गेटिंग इट? ओपन आणि क्लोज्ड मध्ये फरक काय?
एक्स्ट्रीम व्हॅल्यूज घ्यायच्यात का घ्यायच्या नाहीयेत हे एवढाच फरक आहे. एक्स्ट्रीम व्हॅल्यू कुठे घ्यायचे आहेत, ओपन मध्ये का क्लोज मध्ये? एक्स्ट्रीम व्हॅल्यू म्हणजे मी म्हणतो एंड पॉइंट जे आहेत आपले ते कुठे घ्यायचे आहेत, ओपन मध्ये का क्लोज मध्ये? वेअर डू यू हॅव टू टेक दिस, द ओपन ऑर द क्लोज वन? So you have to consider these extreme values. See, I want everyone to answer now. It's a high time now. Now these are all new concepts. जोपर्यंत तुम्ही इंटरॅक्ट करत नाही तोपर्यंत मला कसं लक्षात येणार आहे तुम्ही कळते का नाही? पटपट उत्तर देत चला, आपण पुढे पुढे जाऊ. सो टेल मी, 2 आणि 5 इन्क्लूड करायचे आहेत याचा अर्थ आपण कुठला इंटरव्हल निवडला पाहिजे, ओपन का क्लोज्ड? सो वी आर गोइंग टू सिलेक्ट द क्लोज्ड वन. आणि 2 आणि 5 घ्यायचे नाहीत, फक्त मधले घ्यायचे. मग या केस मध्ये इट इज गोइंग टू बी ओपन इंटरव्हल. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. बरोबर ना? नाउ लेट अस लुक ॲट सेमी ओपन अँड सेमी क्लोज. आता सेमी ओपन सेमी क्लोज नाव घेतल्यास तुम्हाला थोडा अंदाजा आला असेल की नेमकं इथं काय करायचं. कारण हे जे काय सेमी ओपन म्हणजे याचा अर्थ एका ठिकाणी ओपन राहील आणि दुसऱ्या ठिकाणी क्लोज राहील ना. सेमी ओपन म्हणजे काय होणार माहितीये का, 2 ला घ्यायचं नाही आणि 5 ला घ्यायचं, आणि सेमी क्लोज म्हणजे 2 ला घ्यायचं आणि 5 ला घ्यायचं नाही. असंही ते शक्य होऊ शकतं. एकीकडे 5 हे इन्क्लूड केलेलं आहे, पण 2 हे इन्क्लूड केलेलं नाहीये. इथं 2 इन्क्लूड केलेलं आहे, पण 5 इन्क्लूड केलेलं नाही. So this is semi open and semi closed. Easy to understand, all of you? Yes? So I guess you are clear with the concept of open, closed, semi open and semi closed. And this was a very basic point in the part of interval. जे काही theoretical part आहे महत्वाचा तो ह्याच्या पुढे सुरू होतो. Now let us go through this concepts. आता बघा, तुम्ही सेमी ओपन जे म्हणत होतो त्यामध्ये काय दिसते तुम्हाला इथं? सेमी ओपन म्हणजे ए ला इन्क्लूड केलेलं नाहीये, पण बी ला इन्क्लूड केलंय. आणि सेमी क्लोज्ड मध्ये ए ला इन्क्लूड केलंय आणि बी ला इन्क्लूड केलेलं नाही. बरोबर का? मग ह्याला आपण असं लिहिलं पाहिजे का सेमी ओपनला? आपले जे 2 आणि 5 आहेत ना ते त्यांचे ए आणि बी आहेत थोडक्यात. मग सेमी ओपन इंटरव्हल ह्याचा अर्थ काय होतो की सुरुवात ओपन न करायची, म्हणजे ए ला करायचं घ्यायचं नाही आणि बी ला घ्यायचं. आणि सेमी क्लोज्ड मध्ये काय होणार आहे, सुरुवात क्लोज न करायची, ए ला घ्यायचं आणि बी ला घ्यायचं नाही. एव्हरीवन क्लिअर विथ दिस? लक्षात आलंय? मग काही त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत आपण ते चेक करूयात. आता मला तुम्ही सांगा, इफ आय आस्क यू, तुम्ही सगळ्यांनी 2 पेक्षा जास्तची व्हॅल्यू घ्या. प्लीज कन्सिडर अ नंबर विच इज ग्रेटर दॅन 2. मग तुमचा जो काही रेंज आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने तुमची व्हॅल्यू घेऊ शकताय ती कुठून सुरू होऊन कुठपर्यंत जाणार? समजा मी तुम्हाला परवानगी देतोय की तुम्ही 2 घेतला तरी चालेल, पण तुमची व्हॅल्यू 2 किंवा 2 पेक्षा जास्तच हवी, म्हणजे राईट साइडला जाणार ना. समजा ही आपली नंबर लाईन आहे, तर आपले व्हॅल्यूज वाढत कुठे जातात? राईटला जाताना का लेफ्टला जाताना? व्हॅल्यूज आर गोइंग टू इन्क्रीज ॲज यू गो टुवर्ड्स राईट ऑर लेफ्ट? Values are going to increase as you go towards right or left? Yes? It's obvious that as you go towards right, the values are going to increase. So if I ask you to consider a value which is greater than or equal to 2, you'll straight away say that the interval should be from 2 to infinity. आता इथं असं आहे की 2 पासून इन्फिनिटी पर्यंत कुठलीही व्हॅल्यू आपण घेऊ शकतो. पण इथं असं आहे बघा, इन्फिनिटी ही व्हॅल्यू डिफाइंड आहे का सांगा मला? इन्फिनिटी ही व्हॅल्यू डिफाइंड आहे का?
ती एक डिफाईन्ड व्हॅल्यू नाही आहे, लक्षात घ्या. पण डिफाईन्ड व्हॅल्यू नसल्यामुळं त्याला कधीही स्क्वेअर ब्रॅकेट देता येत नाही. यू कॅन नेव्हर गेट अ स्क्वेअर ब्रॅकेट. तुम्हाला दर वेळेला त्याला राऊंड ब्रॅकेटच द्यावं लागतं. सो फ्रॉम 2 टू इन्फिनिटी जरी मी म्हणलं तरी याचा अर्थ 2 ला तुम्ही क्लोज करू शकता, पण इन्फिनिटी अशी व्हॅल्यू आहे ज्याला तुम्ही स्क्वेअर ब्रॅकेट किंवा ज्याला तुम्ही कधीही इन्क्लूड करू शकत नाही. सो यू विल ऑलवेज नोटीस की इथला जो इन्फिनिटी आहे राऊंड ब्रॅकेट आहे, इथं परत राऊंड ब्रॅकेट आहे, मायनस इन्फिनिटीला पण राऊंड ब्रॅकेट आहे, इन्फिनिटीला राऊंड ब्रॅकेट, मायनस इन्फिनिटी इन्फिनिटी दोघांनाही राऊंड ब्रॅकेट. सो इन्फिनिटी कुठं जरी असला तरी त्याला आपण क्लोज करत असताना स्क्वेअर ब्रॅकेट न करणार की राऊंड ब्रॅकेट न करणार आहे? Which bracket to use, square one or round one? Obviously the round one. And round one means की आपण त्याला consider ती value घेत नाहीये. And just because it is not defined, we are totally going to ignore the value of infinity. ठीक आहे? So मी जेव्हा म्हणतो x greater than 2, then what does that mean? 2 पासून infinity. मान्य आहे सगळ्यांना? 2 ला मी घेणार नाहीये ना. x greater than 2 म्हणजे 2 पेक्षा जास्तच पाहिजे. मग त्या केसमध्ये मी 2 ला घेणार नाहीये. पण मी जेव्हा म्हणतो x greater than or equal to 2, this means from 2 to infinity म्हणजे 2 ला आपण घेतलं पाहिजे. इज देयर अ डिफरन्स बिटवीन ग्रेटर दॅन अँड ग्रेटर दॅन इक्वल टू? डिफरन्स आहे ना. 2 पेक्षा जास्त म्हणजे 2 ला घ्यायची गरज नाहीये. ग्रेटर दॅन इक्वल टू 2 ह्याचा अर्थ काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त. व्हेन आय से ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 2, इट मीन्स की 2 किंवा 2 पेक्षा जास्त. व्हेन आय से ग्रेटर दॅन 2, आय स्ट्रेट अवे मीन दॅट द व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन 2, दॅट इज 2 पेक्षा जास्त. मग 2 पेक्षा जास्त म्हटलं तर 2 कधीही त्यामध्ये येणार नाही. पण 2 किंवा 2 पेक्षा जास्त म्हटलं तर नक्कीच 2 त्यामध्ये येईल. आणि जाणार कुठपर्यंत आहे? इन्फिनिटी पर्यंत. इन्फिनिटीला आपण कधीही स्क्वेअर ब्रॅकेट देऊ शकत नाही, तो त्याला आपल्याला राऊंड ब्रॅकेट द्यावं लागतं. आता समजा मी तुम्हाला म्हटलं 2 पेक्षा कमी हवं. इफ आय आस्क यू टू टेक अ व्हॅल्यू विच इज लेस दॅन 2. आता लेस दॅन 2 म्हणल्यावर तुम्ही मला सगळ्यांनी सांगा, लेट अस ड्रॉ द नंबर लाईन. आपली जी काही नंबर लाईन आहे, व्हेन इज अ लेस दॅन 2, 2 पेक्षा कमी किंवा डावीकडं, तर इथं राईट साईडला शेवटचा टोक जो असणार आहे तो प्लस इन्फिनिटी असणार आहे, बरोबर? आणि लेफ्ट साईडला शेवटचा टोक जो असेल तो मायनस इन्फिनिटी असेल, बरोबर का ऑल ऑफ यू? सो नाउ व्हॉट हॅपन्स इज व्हेन आय से 2 पासून लहान, तो मोस्ट ऑफ द स्टुडंट्स व्हॉट दे डू इज त्यांनी असं लिहितात 2 पासून मायनस इन्फिनिटी. जे लिहायची पद्धत चुकीची आहे. कधीही लहान व्हॅल्यू आधी लिहावी लागते, मोठी व्हॅल्यू नंतर लिहावी लागते. लक्षात घ्या, मायनस इन्फिनिटी हे 2 पेक्षा फार लहान आहे. मग याला असं न लिहिता असं लिहिलं पाहिजे, बरोबर ना? कारण नंबर लाईनला जे राईटला असतो तो मोठा असतो, जो लेफ्टला असतो तो लहान असतो, बरोबर का? So what is the correct way of writing? The first one or the second one? It's quite obvious that minus infinity तुमचा आधी लिहिला जाईल आणि 2 तुमचा नंतर लिहिला जाईल. सगळ्यांना लक्षात येते का? And when I say x less than equal to 2,
So when I say x less than equal to 2, what is going to happen? लेस देन इक्वल टू 2 म्हणजे 2 ला इन्क्लूड करायचं आहे, पण ते लेस म्हणत कुठपर्यंत जाणार आहे? ते मायनस इन्फिनिटी पर्यंत जाणार आहे ना. So when I say x less than equal to 2, shall I write this as minus infinity to 2? All of you? Shall I write this as minus infinity to 2? मागच्या केसमध्ये सुद्धा जेव्हा मी x लेस देन 2 म्हणलं होतं, तेव्हा मी त्याला मायनस इन्फिनिटी टू 2 लिहिलं होतं. पण त्यामध्ये फरक असा होता की मी 2 ला इन्क्लूड केलेलं नव्हतं, सो आय हॅड गिव्हन द राउंड ब्रॅकेट. पण जेव्हा मी म्हणतो लेस देन इक्वल टू 2, त्या केसमध्ये माझा सरळ सरळ असं म्हणणं आहे की 2 ला घेतलं तर चालेल. जेव्हा मी म्हणतोय की 2 ला घेतलं तर चालेल, ह्याचा अर्थ मायनस इन्फिनिटी पासून 2 पर्यंत, पण 2 शुड बी एनक्लोज्ड बाय अ स्क्वेअर ब्रॅकेट. गॉट इट ऑल ऑफ यू? And finally, when I say any value, you can take any value. This means तुम्ही मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी पर्यंत कुठलीही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. And this is nothing but the real number. Any number which lies between minus infinity to plus infinity and can be represented on the number line. Number line आपली कुठून कुठे आहे? मायनस इन्फिनिटी पासून प्लस इन्फिनिटी. वी कॉल दिस एज अन रिअल नंबर. मग या रिअल नंबर मध्ये बरेच पार्ट्स आहेत. मग काही इंटिजर असतात, काही होल नंबर असतात, काही नॅचरल नंबर असतात, काही रॅशनल, काही इररॅशनल. बरोबर ना? कारण रॅशनल मध्ये कोण कोण येतं? इंटिजर, होल, नॅचरल नंबर्स, आणि इररॅशनल मध्ये √2 √3 सारखे. इंटिजर रॅशनल मध्ये फ्रॅक्शन्स पण येतात, विच आर ऑफ द फॉर्म p/q. बरोबर ना? पण इररॅशनल मध्ये कोण येतात? √2 √3. त्यांना सुद्धा तुम्ही 10th मध्ये शिकलाय बघा. तुम्ही असे काहीतरी फिगर्स काढायचे, रिप्रेझेंट √2 ऑन नंबर लाईन. बरोबर ना? √2 रिप्रेझेंट कसं करायचं? तुम्ही 1 ला परत एक उभी लाईन काढायचं आणि परत तुम्ही एवढा रेडियस घेऊन तुम्ही असं खाली हे करायचं, आणि हा तुमचा नंबर लाईन वर काय आला? √2. म्हणून √2 असो, √3 असो किंवा 1 2 3 असो, हे सगळेही रिअल नंबरचेच भाग आहेत. दे आर ऑल द पार्ट्स ऑफ रिअल नंबर. रिअल नंबर इज बेसिकली डिस्ट्रीब्युटेड इनटू रॅशनल अँड इररॅशनल. आणि रॅशनल सुद्धा हे नंबर लाईन वर रिप्रेझेंट करता येतं. रॅशनल सुद्धा हे नंबर लाईन वर रिप्रेझेंट करता येतं. ठीक आहे? Now this general method to solve inequalities, हा जो काही पार्ट आहे, या पार्ट मध्ये हे जे काही स्टेप्स सांगितलेत किंवा हे जे काही त्यांनी पूर्ण थेरॉटिकल पार्ट एक्सप्लेन केलाय, यामध्ये हे डिरेक्टली बघण्यापेक्षा जर का आपण काही क्वेश्चन्स सोडवले याच्या आधी, तर ते बेटर होईल. ठीक आहे? सो विल जस्ट गो थ्रू फ्यू बेसिक क्वेश्चन्स, then accordingly we'll advance to some difficult questions. First of all, when I say 2x plus 4 greater than 5 minus 7x, 2x plus 4 greater than 5 minus 7x, and I am asking you, please tell me the interval in which x will lie. x हा कुठल्या इंटरवल मध्ये lie होईल हे तुम्ही प्लीज मला सांगा. आणि तुम्हाला मी इक्वेशन दिलाय 2x plus 4 greater than 5 minus 7x. लेट मी टेल यू वन थिंग, आपले जसे आपले इक्वेशन सोडवायचे सगळे नियम आहेत ते सगळे इथं अप्लाय होतात. फक्त एकच नियम अप्लाय होत नाही, तो म्हणजे दोन्हीकडे तुम्ही निगेटिव्ह नंबरनं मल्टिप्लाय करा. नॉर्मली काय होतं मला सांगा? 3 हा 2 पेक्षा मोठा आहे का नाहीये? इज 3 ग्रेटर देन 2? येस ऑर नो? बट इफ आय मल्टिप्लाय मायनस साइन टू बोथ द साइड्स, तर ते -3 ग्रेटर देन -2 म्हणलं जातं, जे चुकीचं आहे. सो जेव्हा पण आपले इनइक्वेशन्स, वी कॉल दिस एज अन इनइक्वेशन, हा इक्वेशन बोलला जात नाही, वी कॉल दिस एज अन इनइक्वेशन. का इनइक्वेशन्स? कारण हे ग्रेटर देन असो किंवा लेस देन असो, दिस बोथ आर साइन्स ऑफ इनइक्वॅलिटी ना. These both are signs of inequality. So basically we call this as an inequations. है ना, इक्वेशन म्हणलं जात नाही, we call this as an inequations. या inequations मध्ये होतंय काय?
तुम्ही जसं तुम्ही इक्वेशन सोडवायचा, समजा 2x + 4 = 7 - 5x असा जर इक्वेशन दिला असता, तर तुम्ही काय केलं असता? तिथला -5x इथे घेतला असता, इथला +4 तिथं पाठवला असता आणि अकॉर्डिंगली यू वुल्ड हॅव सॉल्व्ड द क्वेश्चन. म्हणजे 7x = 3 झाला असता आणि x = 3/7 असा आन्सर आला असता. या केसमध्ये समजा तुम्हाला गरज वाटली असती, की नाही सर आम्हाला दोन्ही साइडला -3 ने मल्टिप्लाय करायचंय, तर तेही तुम्ही करू शकत होता. पण ते एकच फक्त इथं करता येत नाही. दॅट इज मल्टिप्लाइंग बाय अ निगेटिव्ह नंबर ऑन बोथ द साइड्स. हा एक नियम फक्त इकडे लागू होतो. आणि समजा तुम्हाला करायचा असेलच, तर त्या केसमध्ये यू हॅव टू चेंज द साइन. म्हणजे तुम्ही समजा मायनसनं मल्टिप्लाय केलं, तर तुमचं ग्रेटर दॅन जो आहे दॅट शुड गेट ट्रान्सफॉर्म टू लेस दॅन. मग तुम्ही त्या केसमध्ये करू शकता. कारण तुम्ही बघताय 3 हा 2 पेक्षा मोठा आहे, पण -3 हा -2 पेक्षा मोठा नाहीये ना. -3 हा -2 पेक्षा लहान आहे. सो इफ एव्हर यू वॉन्ट टू मल्टिप्लाय मायनस ऑन बोथ द साइड्स, तुम्हाला तुमची साइन एक्झॅक्टली चेंज करावी लागेल. टोटली अपोझिट कडे जावं लागेल. Got it, all of you? So our question was, tell us the interval for x which satisfies the equation 2x + 4 greater than 5 - 7x. आपण बाकी सगळं सेमच ठेवायचंय. लेट अस नॉट चेंज आवर सोल्युशन. 2x हा आहे तसं ठेवूया. तिथला -7x इकडे येऊ शकतो. इकडा +4 तिकडे जाऊ शकतो. Got it, all of you? तिकडचा -7x इकडे घेत असताना आपण कुठेही दोन्ही साइडला मायनस मल्टिप्लाय करत नाही. प्लीज अंडरस्टँड दिस. वी आर नॉट मल्टिप्लाइंग मायनस ऑन बोथ द साइड्स. एनिथिंग तसं काही करत नाही. फक्त इकडची टर्म तिकडं आणि तिकडची टर्म इकडे पाठवत असताना तिथली निगेटिव्ह टर्म इथं आल्यानंतर प्लसच होणार आहे. इथली पॉझिटिव्ह टर्म तिथे गेल्यानंतर मायनसच होणार आहे. सो हे या रूल मध्ये काही अडचण नाहीये. 9x ग्रेटर दॅन 1, सो x वुड बी ग्रेटर दॅन 1/9. मग आपला आन्सर काय आला? समृद्धी, इट इज नॉट इक्वल टू. प्लीज अंडरस्टँड, x इज इक्वल्स टू 1/9 आन्सर नाहीये. आपण त्यांना आन्सर असं सांगणार आहे, की तुम्हाला जर का हा इक्वेशन सॅटिस्फाय करून घ्यायचा असेल, तर तुम्ही कुठलीही x ची व्हॅल्यू घ्या जी 1/9 पेक्षा मोठी आहे. म्हणजे त्याला 1/9 पासून मोठी म्हणल्यावर इन्फिनिटी पर्यंत जाऊ शकेल. असा आन्सर आपण त्यांना देणार आहे. बरोबर ना? When I say x greater than 1/9, what does that mean? I can take any value of x which is greater than 1/9. And any value of x that is greater than 1/9 will satisfy this inequation. It will surely satisfy this inequation. You can see 2x + 4 greater than 5 - 7x. You can tell me any value of x greater than 1/9. 1/9 पेक्षा मोठी असलेली कुठली पण व्हॅल्यू तुम्ही मला सांगा. हा इक्वेशन सॅटिस्फाय होतो की नाही आपण बघूया. समजा x = 1. हा 1/9 पेक्षा नक्कीच मोठा आहे. येस ऑर नो? येस, नक्कीच मोठा आहे. मग हा 1 इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर हा इक्वेशन सॅटिस्फाय झाला पाहिजे. होतोय का बघूया. 2 × 1 + 4 आणि लेफ्ट साइडला 5 - 7 × 1. मग 5 - 7 हे झालं -2 आणि 2 × 1 + 4 हे झालं 6. नक्कीच 6 हा -2 पेक्षा मोठा आहे ना? येस. Got it, all of you? So solving an inequation is nothing but telling them the interval in which x should lie so that the equation is satisfied. एखादा इनइक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजे त्यांना असा एक इंटरवल सांगणे ज्यामधली कुठलीही व्हॅल्यू जर का एक्स ने घेतली तर तो इक्वेशन सॅटिस्फाय होईल. गॉट इट, ऑल ऑफ यू? व्हॉट डज सॉल्विंग अ इनइक्वेशन मीन? आता समजा तुम्हाला असं म्हणतात, असं एक इनइक्वेशन दिला, x² + 4 लेस देन 0. थोडं लॉजिकल डोकं इथं लावा तुम्ही. x² + 4 ही जी काही व्हॅल्यू आहे, यामध्ये मुळात हा जो काही x² आहे तो नेहमीच पॉझिटिव्ह असेल ना.
फार फार तर 0 होईल, पण कधी निगेटिव्ह होईल का मला सांगा तो? एक्स स्क्वेअर जी काही व्हॅल्यू आहे ती नेहमीच पॉझिटिव्ह असेल किंवा फार फार तर 0 होईल. पण एक्स स्क्वेअर ही व्हॅल्यू निगेटिव्ह होईल का कधी? ती कधीच निगेटिव्ह होणार नाही. ह्याचा अर्थ काय होतो? जर का ती कधीच निगेटिव्ह होणार नसेल, 0 किंवा पॉझिटिव्ह राहणार असेल, तर अशा व्हॅल्यूला तुम्ही 4 ॲड केल्यानंतर हे जे काही टोटल आन्सर आहे, तो पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? प्लीज टेल मी. अशा एका व्हॅल्यूला तुम्ही अजून 4 ॲड करताय, तर जो काही आन्सर आहे तो पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? इट्स गोइंग टू बी पॉझिटिव्ह, करेक्ट. म्हणजे कुठल्या पण एक्सच्या व्हॅल्यूला हे लेफ्ट साइड तर नेहमीच पॉझिटिव्ह असेल आणि त्यांना अपेक्षा काय आहे? टेल अस दोज व्हॅल्यूज ऑफ एक्स ज्यामुळं हे लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह होईल. लेस दॅन 0 म्हणजे काय होईल? निगेटिव्ह. मग त्यांना सरळ-सरळ सांगणं आपण गरजेचं आहे, की एक्स हे एक्झिस्टच करत नाही किंवा देअर इस नो पॉसिबल व्हॅल्यू ऑफ एक्स. बरोबर ना? देअर इस नो पॉसिबल व्हॅल्यू ऑफ एक्स. सो असे पण क्वेशन्स असतील. लक्षात घ्या, की जिथं आपल्याला सगळ्याच पद्धतीने विचार करावा लागेल. दरवेळेला लिनियरच येतील असं नाहीये. क्वाड्रॅटिक असतील, क्युबिक असतील. ठीक आहे? म्हणून यासाठी आपण थोड्या बेसिक कन्सेप्ट्स क्वाड्रॅटिकचे, क्युबिकचे बघणं गरजेचं आहे बिफोर स्टार्टिंग दिस. आणि ह्याचे सुद्धा सिंपल जे एक्झाम्पल्स आहेत, ते पहिलं आपण सोडवायला घेऊया. आणि एकदा आपली प्रॅक्टिस झाली तर देन विल गो फॉर सम लेव्हल 2 क्वेश्चन्स अँड लेव्हल 3 क्वेश्चन्स. ठीक आहे? So this will need your utmost attention while watching the lectures, and also I would want you to be interactive during these sessions कारण हे फार महत्त्वाचे सेशन्स आहेत. हा बेसिक फाउंडेशन आहे तुमच्या पुढच्या 11 साठीच्या मॅथेमॅटिक्स साठी जो आहे तो. आणि हे सगळं परफेक्टली माहीत असणं गरजेचं आहे. लॉग असेल, इनइक्वेशन्स असतील, इनइक्वालिटीज असतील. ठीक आहे? गॉट इट ऑल ऑफ यू? आय गेस वी शुड स्टॉप नाउ. आज जेवढं झालं तेवढं सगळं लक्षात आलंय का सगळ्यांना? प्लीज टेल मी. जे काही आज झालं